नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागतांनी मुख कमलातून सुआख्यात केलेला सद्धम्म आणि या धम्म मार्गावर आरूढ असलेला भगवंताचा अरिय सावक संत या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करते. भारत भाग्य विधाता परम पूजनीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना अभिवादन करते. धम्मसागरचा समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक तसेच उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय जय भीम. धम्मपद अट्टकथा गाथा कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा ही नवीन व्याख्यानमाला मागील 1 महिन्यापासून सुरू केली आहे. तेव्हा सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नूतन बनसोड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू. धन्यवाद मॅडम. आजच्या व्याख्यानाचे मार्गदर्शक आहेत सर्वांच्या परिचयाचे धम्मसागरच्या समूहाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. सरांचा थोडक्यात परिचय असा आहे. त्यांचा पाली व बौद्ध साहित्यांचा गाढा अभ्यास आहे. बहुश्रुत त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर शब्द सुद्धा कमी पडतील असे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट ऑफ पालीमधून MA नेट केलेले आहे. 7 वर्षापासून सर MAच्या विद्यार्थ्यांना जातक त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहे. सक्क, नागा, यक्ष या पाली साहित्यातील व्यक्तिमत्वावर सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केलेले आहेत. सरांनी त्यांचा MPhilचा प्रबंध 31 प्लॅन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 31 स्तर हा पेपर सबमिट केलेला आहे. सरांचा खूप मोठा परिचय आहे पण मी थोडक्यात आटपते. सरांनी धम्मपद अट्टकथा ही व्याख्यान मालिका यशस्वीरित्या पार पडली आहे असे बहुश्रुत प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर आपल्याला आजच्या व्याख्यानाला लाभलेले आहेत. तेव्हा जास्त विलंब न करता मी सरांना विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालाला सुरुवात करावी. सर. धन्यवाद निर्जला मॅडम. धम्मसागरच्या ग्रुपचे पुन्हा एकदा आभार की मला ही संधी मिळत आहे 2 अट्टकथा समजून सांगण्याची. जातक अट्टकथा आणि दोन्ही जातक अट्टकथा ज्या आहेत तशा फार मोठ्या नाही आहेत.
पण फार गंभीर आहे आणि तुम्ही थोडस ऐकलेलं आहे त्या कथा. आणि आपण ज्या कथा ऐकलेल्या असतात त्याची नाळ कुठे असते, त्याचं म्हणजे रूट्स कुठे असतात, मूळ कुठे असतात, हे आपण धम्मपद किंवा जातक कथा मार्फत आपण बघत आलो आहे. की एखादी कथा पण ऐकलेली असते आणि ती शाळेत किंवा कादंबरी किंवा अजून कुठेतरी कुणीतरी लेख लिहिलेला असतो आणि ती कथा आपल्याला थोडीशी माहिती असते. पण जेव्हा जातकाचा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या कथेचं म्हणजे मूळ किंवा त्याची पार्श्वभूमी आपल्याला कळते आणि लक्षात येतं, अरे हे तर बुद्ध साहित्यातलं आहे, पाली साहित्यातलं आहे, पण आपल्यापर्यंत ते कधी पोहोचलं नाही. तर जातक अट्टकथांच्या निमित्ताने आपल्याला असे अनेक गोष्टी माहिती होणार आहेत ज्या तुम्ही थोड्याफार ऐकलेल्या आहेत, पण बुद्धाने त्या सांगितलेल्या आहेत, त्या वेगळ्या पार्श्वभूमीवर सांगितलेल्या आहेत आणि म्हणजे काय म्हणतात, धम्म शिकवण्याच्या उद्देशाने त्या सांगितलेल्या आहेत आणि मग तुम्हाला त्याची गंभीरता लक्षात येते. तर पहिली जी अट्टकथा जी आहे ती आहे कट्टहारी जातक वंदना. ठीक आहे. आणि कट्टहारी ही कथा तुम्हाला जर सारांश सांगितला तर तुम्हाला लक्षात येईल की अरे ही कथा तर मी ऐकलेली आहे. काय कथा आहे ही, याचा सारांश आधी मी सांगतो, नंतर आपण पीपीटी मार्फत ती कथा समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याचे वेगवेगळे पैलू पण सांगण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी जी अट्टकथा आहे, म्हणजे पहिली आहे कट्टहारी जातक वंदना आणि दुसरी जी आहे ती मघदेव किंवा मखादेव जातक वंदना, अशा दोन अट्टकथा आज घेणार आहोत आपण. तर पहिली जी आहे कट्टहारी कथा, कट्टहारी जातक वंदना. तर याच्यात म्हणजे याचा सारांश असा आहे की एक राजा म्हणजे जंगलात गेलेला असतो आणि तिथं त्याचा एका स्त्रीशी संबंध येतो. ती म्हणजे वंचर स्त्री असते, जंगलात राहणारी स्त्री असते. तिचा आणि राजाचे संबंध निर्माण होतात आणि ती गर्भवती राहते. गर्भवती राहिल्यावरती राजाला सांगते की मला तुमच्यापासून गर्भ राहिलेला आहे. तर राजा आपल्या हातातली अंगठी तिला काढून देतो आणि सांगतो की जर तुला मुलगी झाली तर तू तिचं पालन पोषण कर. ही जी राजमुद्रा आहे किंवा ही जी अंगठी आहे ही विकून तुला भरपूर पैसे मिळतील, तू त्या मुलीचं पालन पोषण करू शकशील. मात्र जर तुला मुलगा झाला तर तो सरळ माझ्याकडे घेऊन ये, मी त्याचं पालन पोषण करेन. ठीक आहे. राजा तिला समजून सांगतो आणि ती तयार होते. तर म्हणजे मुलगी झाली तर त्या आईकडे राहील आणि राजानं दिलेली जी अंगठी आहे ती विकून चरितार्थ चालवेल, नाही तर मग मुलगा झाला तर राजाकडे आणून असं. पुढे तिला मूल होत आहे, म्हणजे मुलगा जन्म घेतो तिच्या कुशीत आणि नंतर तो मुलगा थोडासा मोठा होतो, थोडासा. तर आपल्या मित्रासोबत खेळत असतो तर त्याचे मित्र त्याला म्हणतात, अरे तुला वडीलच नाही, तुला वडीलच नाही, तुला पिता, तू बिन पित्याचा आहे असे त्याला हिनवत असतात. तर तो आईकडे येऊन म्हणतो की आई माझा पिता कोण आहे. तर तो आई म्हणते की हा जो राजा आहे हा तुझा पिता आहे. मग कशावरून तो माझा पिता आहे, तर त्याने ही अंगठी मला दिलेली आहे आणि सांगितलं की मुलगा झाला तर मला माझ्याकडे घेऊन ये. मग तो मुलगा म्हणतो की ठीक आहे, मला राजाकडे माझ्या पित्याकडे घेऊन जा. तर जेव्हा ती स्त्री त्या मुलाला घेऊन त्या राजदरबारात जाते आणि सांगते की मला राजाला भेटायचं, तर राजाला निरोप जातो. राजा तिला आत बोलवतो. मग ती सांगते की आपण जे जंगलामध्ये भेटलो होतो आणि आपलं जे ठरलं होतं की मुलगा झाला तर परत तर तो राजा सगळ्यात पब्लिक देखत आहे ना, म्हणजे राजदरबारात जे लोक बसलेले असतात त्याच्यासमोर त्याला अपमान वाटतो की एका एका स्त्री सोबत त्याचे असे, गरीब स्त्री सोबत त्याचे असे संबंध आले, तर त्याला लाज वाटते आणि लाजून तो सांगतो की नाही मी तुला ओळखत नाही. मग ती राजमुद्रा दाखवते त्याला. तर राजमुद्रा दाखवल्यावर राजा म्हणतो ही माझी अंगठी नाहीये, ही माझी अंगठी नाहीये, मी तुला ओळखत नाही, या अंगठीला पण ओळखत नाही. मग ती स्त्री म्हणते की ठीक आहे, मी हे जे मूल आहे, हे तानं जे मूल आहे ना, हे जे छोटं मूल जे आहे, मी याला हवेत फिरतोय म्हणे, सच्चक्रिया करेल. त्याला सच्चक्रिया एक शब्द आहे, म्हणजे सत्यक्रिया करेन मी. जर माझं वचन सत्य असेल तर मी या मुलाला हवेत फेकते,
तर तो हवेत तरंगेल नाहीतर मग खाली पडेल, असं ते राणी ती जी स्त्री सांगते राजाला आणि वर फेकते त्या मुलाला. तर ते मुलगा आहे ना हवेत मांडी घालून बसतो, तो असतो बोधिसत्व. आणि तो चमत्कार बघून राजा मग माफी मागतो नाही आणि त्या बाळाला म्हणतो माझ्याजवळ ये, मीच तुझा पिता आहे, मी तुझा सांभाळ करेन. आणि मग तो मुलगा जो आहे म्हणजेच बोधिसत्व उपदेश देतो आणि नंतर मग तो जमिनीवर येतो, असं साधारण ती कथा आहे. आणि पुढे तो बोधिसत्व मुलगा मोठा होतो आणि कट्टाहारी राजा बनतो. तर याच्याशी काही कनेक्टेड स्टोरी आहे, एक नेमी जातक आहे, नेमी राजाची कथा आहे, याच्याशीच कनेक्टेड आहे. आणि आपण ते पुढे बघणार आहोत. तर अशी ही पहिली कथा आहे, ही तुम्ही ऐकलेली असेल, ती अंगठीची कथा. राजा त्याला नकार देतो, ती मुलाला फेकते, ही तुम्ही कुठेतरी ऐकलेलं असेल. हे आपल्याला लेण्यामध्ये पण दिसेल. एक्झॅक्ट कुठे मिळते ते सांगतो, भरत स्तूपामध्ये आहे का काय, तो आपण त्याच्यावर एक अभ्यासच करणार आहे की जे जे जातक झालेले आहेत ते आपल्याला कोणत्या लेण्यामध्ये दिसतात, त्याचा एक सविस्तर आढावा आपण पुढे घेणारच आहोत. पण सध्या या क्षणाला ही कथा काय आहे ही पीपीटी मार्फत आपण समजून घेऊ. तर आपण पीपीटी सुरू करू. कट्टहारी जातक वंदना असं या कथेचं नाव आहे. आणि आपल्याला म्हणजे मी तुम्हाला संदर्भ देतो या कथेचा की ही कथा फार महत्वाची आहे, कारण त्याला सांगतो पीपीटी सुरू करा. नेक्स्ट. इथून ही कथा सुरू होते. आपल्याला माहित आहे की जातक अट्टकथाबद्दल आपला स्पेशल लेक्चर जे झालं होतं सुरुवातीचं, की जातक अट्टकथेची सुरुवात कशी होते. तर एक वर्तमान कथा असते, त्याला पचुपन्न म्हटलेलं आहे. पचुपन्न कथा जी असते की वर्तमान कथा म्हणजे बुद्धकालीन काय घटना घडलेली आहे आणि त्याच्यानंतर मग बुद्ध अतीत कथा सांगतात. आणि दोन्ही कथेची म्हणजे वर्तमान कथा आणि अतीत कथा म्हणजे पचुपन्न आणि अतीत कथा या दोन्ही कथेची सांगड घालतात. हे आपण अभ्यासलेलं आहे आधी. जे नवीन लोक असतील त्यांनी ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर सध्या जे पहिलं वाक्य आहे या अट्टकथेतलं, उत्तो ते अहं महाराजाती इदं सत्ता जेतवने विहरंतु वासब खत्तियं आरंभ कथेसी. तर जेव्हा शास्ता जेतवनमध्ये राहत होते त्यावेळेस उत्तो तो अहं, तो पुत्र माझा आहे असं त्या अर्थाने तो शब्द आहे. आणि कोणाला अनुलक्षून हे सांगितलेली कथा आहे, वासब खत्तिया. तर ही वासब खत्तिया कोण आहे, आपल्या आधी झालेलं आहे धम्मपद अट्टकथामध्ये विडुंब वत्थू जी झालेली आहे ना, खूप मोठी दीर्घ कथा होती ती जरूर ऐका तुम्ही. खूप म्हणजे ऐतिहासिक प्रसंगांनी ओतप्रोत असं संदर्भ आहेत त्यात. तर तेच कथा इकडे आलेली आहे वासब खत्तियाची. तर वासब खत्तियाय वत्थू द्वादशक निपाते भद्दसाल जातके अभि भविष्यती. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे या अट्टकथेत सुरुवातीला, की ही वासब खत्तियाची जी कथा आहे ना ही द्वादशक निपाते, ठीक आहे ना, म्हणजे 12व्या निपातामध्ये भद्दसाल नावाचं जे जातक आहे त्यात सविस्तर वर्णन केलेलं आहे. वासब खत्तियाच्या संदर्भात जे सविस्तर वर्णन आहे ते भद्दसाल जातकात आहे. त्यामुळे ते बुद्धघोष या कथेत सविस्तर वर्णन करणार नाही आहे, कारण ती जी बद्धसाल जातक आहे त्यात सविस्तर वर्णन केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की धम्मपद अट्टकथामध्ये विडुंब वत्थू आहे, त्याच्यात सविस्तर वर्णन आहे. त्याच्याच पॅरलल जे जातक अट्टकथामध्ये आहे ते बद्धसाल जातक आहे. या दोन्ही कथा आपल्याला वासब खत्तियाबद्दल सविस्तर माहिती देतात. तर कोण होती वासब खत्तिया? सा किर महानामस्स सक्कस्स धीता नागमुंड्या नाम दासिया कुच्छिस्मी जाता. ठीक आहे. तर ही जी होती ना ही महानाम, जो एक शाक्य जो होता ना, म्हणजे बुद्धांचा जो नातेवाईक होता, महानामस्स सक्कस्स म्हणजे शाक्य कुळातला जो महानाम होता त्याची धीता होती म्हणजे काय होती, मुलगी होती. आणि कोणापासून उत्पन्न झाली होती ती? नागमुंडाय नाम दासिया. म्हणजे महानाम शाक्याचं नागमुंडा नावाच्या जी दासी होती तिच्याशी शारीरिक संबंध आले आणि तिच्या गर्भातून जी मुलगी उत्पन्न झाली होती, ठीक आहे,
ती होती वासव खत्तिया. खत्तिया म्हणजे क्षत्रिय आहे ना, वासव क्षत्रिय असं तिचं नाव. खूप प्रसिद्ध पर्सनॅलिटी आहे वासव खत्तिया. ठीक आहे. तर तिच्याबद्दल एका लाईन मध्ये यांनी सांगितलेलं आहे की महानाम शाक्यापासून नागमुंड्या दासीपासून उत्पन्न झालेली जी मुलगी होती ती होती वासव खत्तिया. पुढे काय सांगितलं ते कोसल राजस अग्ग महेसी अहोसी. पुढे ती जी मुलगी आहे ती दासीपुत्री ती कोसल राजाच्या म्हणजे पट्टराणी झाली, अग्ग महेसी झाली. वासव खत्तिया कोसल राजाची अक्क महेसी झाली. तर कोसल राजा कोण आहे? प्रसेनजीत राजा जो आहे ना, पसेनदी राजा. पसेंदी राजानं मागणी घातली होती शक्यांना की म्हणजे बुद्धांना ते खूप मानायचे ना, पसेंदी राजा. बुद्ध आणि पसेंदी राजा एकाच वयाचे होते. तर बुद्धांचे खूप जवळीक निर्माण होती त्यांची. तर त्यांना वाटलं की आपण त्यांच्या खानदानीतली एखादी मुलगी जर केली त्यांच्या शाक्य कुळातली तर माझी बुद्धाशी खूप जवळीक राहील, म्हणजे ते नाते अजून घट्ट होतील. या हिशोबाने या उद्देशाने पसेंदी राजाने शाक्यांना मुलगी मागितली. आता पसेंदी राजा हा खूप मोठा आहे. कोसल राजाच्या अंडरमध्ये कपिल वस्तू आहे. ठीक आहे. म्हणजे शुद्धोधन राजा जो आहे हा पसेंदी राजाच्या अंडरमध्ये होता. म्हणजे छोटे छोटे जे काही राज्य असते ते पसेंदी राजाच्या किंवा कोसल राजाच्या ताब्यातले होते, अखत्यारीतले होते. तर मोठा राजा जेव्हा छोट्या राज्याचा मुलीला मागणी घालतो तर ते नकार देऊ शकत नाही, कारण तो वरिष्ठ राजा आहे आणि ताकदवाला आहे. पण शाक्य जे होते ते खूप गर्विष्ठ होते. त्यांना आपल्या वंशाचा खूप जास्त अभिमान होता आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना वाटलं की हा कोसल राजा आमच्या कुळाचा नाही आहे, शाक्य कुळातला नाही आहे, तर आमचं कुळ जर कोसल राजाला म्हणजे संकर झाला तर कुळ आमचं दूषित होईल असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या कुळातली शाक्य कुळातली मुलगी पसेंदी राजाला दिली नाही. मग कोणती मुलगी दिली नाही तर म्हणू शकत नाही. मग त्यांनी महानाम जो शाक्य आहे आणि नागमुंडा जी दासी आहे तिच्यापासून उत्पन्न झालेली मुलगी म्हणजे कनिष्ठ, थोडक्यात कनिष्ठ कुळातली मुलगी पसेंदी राजाला दिली. पसेंदी राजाला काही ते कळलं नाही आणि पसेंदी राजानं वासव खत्तियाला अग्रमायसी केलं, पट्टराणी केलं, म्हणजे तिला खूप मान दिला. पुढे तिला इथं विट्टूब दिलेलं आहे नाव, म्हणजे तिला विडुंब नावाचा मुलगा उत्पन्न झाला आणि त्याला सेनापती बनवलं पसेंदी राजाने. वासव खत्तियाला पट्टराणी बनवलं. पण पुढे काही कारणामुळे त्यांना कळलं की अरे शाक्याने तर आपल्याला फसवलेलं आहे आणि आपला अपमान केलेला आहे. हीच कुळातली मुलगी मला दिलेली आहे आणि प्रसिद्ध राजाला त्यामुळे खूप वाईट वाटतंय. आणि हे विडुंबाला जेव्हा कळतंय त्या मुलाला, या वासव खत्तियापासून जे मूल उत्पन्न झालं त्याला, तेव्हा तो ठरवतो की मी शाक्य कुळातला हे मी गेल्यावर म्हणजे जेव्हा हा विडुंब जेव्हा कपिल वस्तूला गेला ना त्याला नगराच्या बाहेरच ठेवलं होतं गेस्ट हाऊस मध्ये आणि त्यालाच तिथेच सगळे लोक भेटायला आले. त्यातले म्हणजे लहान लहान मुलांना बायकांनाच पाठवलं त्यांनी, म्हणजे वरिष्ठ होते वयाने त्यांना पाठवलं नाही, कारण विडुंबाला त्यांना वंदन करावं लागणार होतं. तर तो अपमान होईल म्हणून शाक्य कुळातले अनेक तरुण भेटायला नव्हते आले. मोठी कथा आहे ती जी विडुंब वस्तूमध्ये आहे धम्मपदामध्ये. आणि जेव्हा नंतर याच्या लक्षात येत आहे विडुंबाच्या काही कारणामुळे की विडुंब जेव्हा ती जागा सोडून जातो तर तिथल्या ज्या नोकराने आहेत हा जिथे बसला होता, ज्या पाटावर बसला होता वगैरे वगैरे ताट ते सगळं दुधाने धुवून काढत होते, म्हणजे बाटले होते असं म्हणू आपण. ते एक शूद्र जो आहे तो आपल्या इथे आला, ते सगळे दुधाने सगळ्या जागा ते धुवून घेत होते. आणि जेव्हा ते विडुंबाला कळलं तेव्हा त्यानं पण घेतला होता, त्यानं शपथ घेतली होती की हे जर आज मी बसलेल्या जागाला ते दुधाने धुवून काढत आहे तर मी यांचे सगळं आहे ना रक्ताने मी रक्ताचे पाठ वाहील यांचे, असं तो शपथ घेतो विडुंब. आणि पुढे तसंच होत आहे आणि त्यांना तू खतम करतो. मोठी कथा आहे ती. तर इथे फक्त आपण जो संदर्भ आहे तेवढंच बघू. सा किर महानामस सक्कस देता नागमुंडाय नाम दासिया कुचिमी जाता कोसल राज्यस्स अगमयसी अवसी.
ठीक आहे. तिला अग्रमयसी केलं. सा रयव उत्तम विजयी. तर ठीक आहे, तिच्यापासून म्हणजे राजापासून तिला एक मुलगा उत्पन्न झाला. राजा पण असा पश्चात दासी भावंग नेत्वा ठाणं परिहापेसी पुत्तस्स विठुप्प सापी ठाणं परिहापेसी एव ते उभोपी अंतनिवेशन एव वसंती. याचा अर्थ थोडक्यात असा आहे की जेव्हा म्हणजे राजा पणाचा पश्चात दासी भावंग नेत्वा, जेव्हा राजाला कळलं की अरे ही शाक्य कुळातली नाहीये वासवकत्या, ही तर दासीची पुत्री आहे, त्यामुळे त्याला खूप नाराजी झाली, खूप राग आला. मग त्यांना जे पट्टराणीचं जे तिला पद दिलं होतं ते तिनं एक सामान्य स्त्री म्हणजे राजाला अनेक राण्या असायच्या ना, पट्टराणीला विशेष अधिकार असायचे, विशेष सवलती ज्या काही असतील त्या असायच्या, आणि तिच्या मुलाला पण तसे जास्त अधिकार असायचे. पण आता पट्टराणीचं पद काढून टाकलं आणि तिला आहे ना असं एक सामान्य स्त्री म्हणजे एक सामान्य राणी म्हणून तिला ठेवलं. तिला जे काही भत्ते वगैरे जे मिळत होतं, जो मान सन्मान मिळत होता तो सगळा काढला. त्या विडूबाचं, त्या मुलाचा पण मान सन्मान काढला. असं ही बॅकग्राऊंड आहे या कथेचं. नेक्स्ट. जेव्हा राजाला कळलं की वासवकत्या म्हणजे राजाला सगळं माहिती होतं, म्हणजे ते संवाद पण आहे प्रसिद्धी राजाचे आणि बुद्धाचे. तर प्रसिद्धी राजाने बुद्धाकडे तक्रार केली की मी तुमच्या कुळाशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नासाठी मी एक राणी करायचं ठरवलं होतं, पण त्यांनी मला दासी पुत्री दिली आणि माझा खूप अपमान केला. तर मी तिला म्हणजे वासवकत्याला जे पट्टराणी पद दिलं होतं ते मी काढून टाकलं वगैरे वगैरे, ते बुद्धाला कळलं होतं. तर बुद्ध कसे सांत्वन करतात फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे वंश आणि उच्च नीच बुद्ध हे मॅटर कसे हँडल करतात हे आपल्याला या कथेत मिळतं. जेव्हा हे प्रकरण बुद्धाला कळलं की वासवकत्याला म्हणजे खूप दुय्यम वागणूक देत आहे प्रसिद्धी राजा, तेव्हा सथातं कारणं ज्ञात्वा, शास्त्राला ते कारण जाणून उभन्न समय सकाळीच पंचशत भिक्खू परी होतो आहे ना, 500 भिक्खू सहित रयो निवेसनन गत्वा राजाच्या म्हणजे त्या राजवाड्यात जाऊन पंचतासने निषिदित्वा महाराजा कहंग वासवकत्याति आह. बघा, राजाकडे गेला, राजाकडे बुद्ध गेले आपले 500 भिक्खू सहित, पण राजाला म्हणतात कुठे आहे वासवकत्या. राजा तन कारण आरोचेसी. राजाने मग ते कारण विचारलं तर म्हणजे राजाने सगळं कारण सांगितलं की दासीपुत्री आहे, नीच कुळातली वगैरे वगैरे आहे. तर बुद्धाचं लॉजिक आणि बुद्धाचा डिफेन्स किती चांगला आहे बघा. महाराज वासवकत्या कसं देतात ती. महाराजा ही वासवकत्या ही कोणाची मुलगी आहे. मग ते म्हणतात महानामस्स बनते. म्हणजे पिता कोण आहे तर महानाम आहे. म्हणजे तो कोण आहे. आगच्छमाना कसा आगताती मह्यं मध्येती. महाराजा सा रय्यो दीता रय्यो आगता राजानं एवं पटिच्च पुत्तं लब्धी. सो कुत्तो की कारणानं पितू संत कस रजस सामूहिको न होती. तर त्यांनी असं सांगितलंय बुद्धाने थोडक्यात की म्हणजे पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे ना, तर पुरुषाचं कुळ लागतंय की नाही मुला मुलींना, आता इथेच लागतंय समजा. तर मग ही जी वासवकत्या जी मुलगी आहे, तू जे म्हणतो की दासीपुत्री आहे दासीपुत्री आहे, अरे ती महानाम शक्यापासून उत्पन्न झालेली आहे ना, आणि पित्याचा कुळ लागतंय ना. मग तू कसं म्हणू शकतो की ती दासी कुळातली आहे. ती पण राजकुळातलीच आहे. ठीक आहे, महानाम राजकुळातलेच होते, शाक्य कुळातलेच होते. महाराजा असा रय्यो पिता, ती राजाची मुलगी आहे. रय्यो या आगता राजानं एवं पटीच्या पुत्तं लभी. तर त्यांनी थोडक्यात प्रसिद्धी राजाची व्यवस्थित समजावणूक घातली आणि नंतर त्यांना सांगितलं कुबे राजानं मोती काय कट्टहार्य काय कुच्छिस्मी कुत्त लभित्वा पुत्तसन रज्जन अदंसुती. हे राजा पूर्वीच्या राजांनी काय केलं, कट्टहार्य म्हणजे लाकडं गोळा करणारी जी बाई होती वनातली, तिच्या पोटी जो पुत्र उत्पन्न झाला होता त्या राजापासून, त्या पुत्रसंग राज्य असून त्या पुत्राला राज्य दिलं.
म्हणजे आपल्याला माहित आहे ना की पच्चुपन्न मध्ये बुद्ध शेवटी असं सांगतात की पूर्वी असं असं झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. राजा तसा विभाव अथाय भगवंत याची भगवा भगवंतरेन पटिछन्न कारण पाकटन आकाशी. तर आता बुद्धाने म्हणजे त्या पसिंदी राजाची समजवणूक घातली की पित्याचं कुळू लागतंय, महानामाचं कुळू लागतंय, ही जी वासकत्ती आहे ही शाक्याचीच मुलगी आहे. त्यामुळं ती दासीपुत्री नाहीये असं बुद्धाने त्याला समजून सांगितलं. आणि नंतर सांगितलं की पूर्वीच्या राजाने एक जी मोळी विकणारी किंवा लाकडं तोडणारी जी बाई होती तिच्यापासून जो पुत्र उत्पन्न झाला होता त्याला राज्य दिलेलं आहे असं. आता असं सांगितल्यावर कोणाला राज्य दिलं, कोण ते मोळी विकली बाई होती असा प्रश्न येतो की नाही. तोच प्रश्न पसिंदी राजाला पडला. राजा तसा तसा त्याने भगवंतांना याचना केली आणि मग बुद्धाने ती कथा त्याला कारण पाकटन आकाशी म्हणजे ते ओपन केलं. ती कथा ओपन केली किंवा ती कथा सांगितली. काय होती ती कथा? अतिते वाराणसीय ब्रह्मदत्तो राजा महंतेन यसेन उय्यान गत्वा तत्थ पुफ्फ फल लोभेन विचरन्तो उय्यान वनसंडे गायित्वा दारुणी उद्धरमान एकं इत्थी दिस्वा पटिबद्ध चित्तो सवासन कप्पेसी. याचा अर्थ असा आहे की अतिते वाराणसी ब्रह्मदत्तो राजा. आपल्याला माहित आहे की ही फ्रेज आहे नेहमी येतो की फार पूर्वी आहे ना वाराणसीला ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असताना महंतेन यशेन त्यानं मोठं युद्ध जिंकलं असेल किंवा काहीतरी यश प्राप्त केलं असेल तेव्हा त्यानंतर उद्यानं गंत्वा म्हणजे उद्यानामध्ये जाऊन बगीच्यामध्ये जाऊन नंतर काय केलं तत्थ पुफ्फ फल लोभेन विचरंतो. फल जे फळं असतील राज उद्यानात किंवा फुलं ती बघत किंवा खात फिरत आहे ना. उयान वनस फिरत होता त्या उद्यानामध्ये राज उद्यानात. तर उयान वनसंडे गायित्वा त्यावेळेस एक स्त्री जी आहे एक स्त्री जी आहे ती काय करत होती? गायित्वा गाणं म्हणत होती. दारुणी उद्धरमान एकम इत्थी दिसवा. एक स्त्री काय करत होती? लाकडं तोडत होती. लाकूड मोळ्यासाठी लाकडं जमा करत होती आणि ते लाकडं जमा करत असताना ती गात होती. ठीक आहे. म्हणजे शी वॉज एन्जॉयिंग हर जॉब. ठीक आहे. तर एक इत्थी दिसवा या राजाने जेव्हा फिरताना त्या स्त्रीला एक स्त्री जी काड्या जमा करत होती आणि गात होती ती बघून पटिबद्ध चित्तो त्याचं चित्त आहे ना त्या स्त्रीवर भाळला. म्हणजे तो त्याचं मन त्याच्यावर बसलं. संवासन कप्पेसी. पुढे नेक्स्ट. मग त्याच्याशी त्याचा संवाद झाला आहे ना म्हणजे शरीर संबंध आले. तंखन एव बोधिसत्व तसा कुच्छेय पटिसंधी गन्नी. तर जेव्हा त्यावेळेस बोधिसत्वाने त्या स्त्रीच्या गर्भात जन्म घेतला. तावदेव तसा वजिरपुरीता वियदरिका कुच्छी अभोसी. ठीक आहे. म्हणजे तिचा गर्भ कसा वाढत गेला. ठीक आहे. सा गबस पतिष्ठित भावं ज्ञात्वा गभोमे देव पतिष्ठितोती आह. जेव्हा तिला कळलं की या राजापासून तिला गर्भ आलेला आहे ते जेव्हा तिला जाणलं तेव्हा ती राजाला म्हटलं गभोमे देव पतिष्ठितोती आह. हे राजा मला तुझ्यापासून गर्भ उत्पन्न झालेला आहे. नेक्स्ट. राजा अंगुली मुद्दिकं दत्वा. मी म्हटलं ना राजाने आपली एक अंगठी राजमुद्रा म्हणू आपण किंवा राज अंगुठी जी आहे ती दत्वा त्याला देऊन त्या स्त्रीला देऊन सचे देता होती इमंग विसजेत्वा पोसेयासी. जर तुला मुलगी झाली तर ही अंगठी विकून तू याचं पालन पोषण कर. पोसेयासी. सचे पुत्तो होती. इफ जर मुलगा झाला तर अंगुली मुद्दिकाय सद्दिंग मम सद्दिकम अनेयासी ती बतवा पक्कामी. आणि त्याला सांगितलं तिला सांगितलं की जर तुला मुलगा उत्पन्न झाला तर ही अंगुठी सद्दिंग अंगुठी घेऊन माझ्याकडे ये. नेक्स्ट. सा अपि परिपक्क गब्बा बोधिसत्व. जेव्हा गर्भ पूर्ण 9 महिन्याचा झाला तेव्हा त्यांनी काय केलं?
त्यांनी म्हणजे तो बोधिसत्वाचा जन्म झाला. तसं आधावित्वा परिधावित्वा विचरण काले किळा मंडले किळन तस्स एवं वक्तारो होती निपिती केनम्मा पहटाती. तर त्याचे जे खेळायला लागला ना तो मित्रासोबत, तेव्हा त्याला लोक म्हणायला लागले, त्याचे मित्र म्हणायला लागले की अरे तू म्हणजे तू म्हणजे तुला पिता नाहीये, बिनपित्याचा आहे असं म्हणत होते. तन सुतवा बोधिसत्व मातू संती गंगत्वा, म्हणजे ते ऐकून जेव्हा मुलं टोमणे मारत होते त्याला, तुला पिता नाहीये पिता नाहीये, म्हणून तो बोधिसत्व आईकडे गेला. मातू संतेकन गंगत्वा, आईकडे जाऊन अम्मंग ओम मयम पिताती पुच्छी, आई मला सांग माझे पिता कोण आहे. तात त्वं वाराणसी रयो पुत्रोती, हे मुला तू वाराणसीच्या राजाचा पुत्र आहे. मग तो मुलगा म्हणतो अम्मंग अथिपन कोची सख्खी ती, तर कशावरून म्हणजे ते मी त्याचा मुलगा आहे. तात राजा इमंग मुद्दिकम दत्वा, मग ती त्याला सांगते की ही 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 मला अंगठी दिलेली आहे. सचे दिता होते मग विसर्जेत्वा पोसियासी सचे पुत्तो होती इमायन अंगुली मुद्दिकायन सती अन्यासी ती वत्वा दत्त होती. तर ती त्याला सविस्तर सांगते त्या मुलाला की मुलगी झाली तर ही अंगठी विकून पोसायचं, आणि नाही मुलगा झाला तर ही अंगठी घेऊन राजाकडे न्यायचं, असं त्या मुलाला सांगते. मग एवं संते कस्मा मग पितू संतिकं न नैसेती, मग तो म्हणतो की मला वडिलाकडे का नेत नाही. सा पुत्तस्स अज्ञासायं ज्ञात्वा राजद्वारं गत्वा रय्यो आरोचकेसी, मग ती त्या मुलाला घेऊन राजाकडे गेली आणि निरोप पाठवला. तिथल्या राजद्वारं गत्वा आहे ना, राजाच्या दरवाजाजवळ जाऊन आपला निरोप पाठवला की मी भेटायला येत आहे म्हणून. तर रयाचं पक्को सापित्वा पविसित्वा राजानां वंदित्वा अयं ते देव पुत्रोती आह, ती स्त्री आत गेली आणि राजाला वंदन केलं आणि म्हटलं की हा तुझा पुत्र आहे. नेक्स्ट. राजा जानंतोपी, राजाने ते जाणून सुद्धा परिसमज्जे लज्जाय, परिषद आहे ना राजदरबारात घटना आहे. जेव्हा ती राणी तिकडे ती स्त्री म्हणते की हा तुझा मुलगा आहे, तर त्याला वाटतं सगळ्या दरबारात माझी नाचक्की होईल. तर लाजेने म्हणतो न मय्यम पुत्रोती या, हा माझा मुलगा नाहीये असा राजा म्हणाला. अयं ते देव मुद्दिका इमंग संजानासी, मग ती आहे ना ती अंगठी दाखवते आणि म्हणते की हे बघ ही अंगठी तू मला दिली होती. अयंपी मय्यंग मुद्दिका न होती ती, राजा म्हणतो की ही अंगठी सुद्धा माझी नाही आहे. मग तेव्हा ती म्हणते देव इदाने ठपेत्वा सच्ची क्रियांग अयो ममंग सखी नथी सचायांग धारतो तुम्ही पट्टिच्च जातो आकाशे तिथतू नोचे भूमिय पत्तित्वा मरतू, ती बोधिसत्व स पादे गहेत्वा आकाशे खिपी. तर तेव्हा ती म्हणते हे राजा, देव म्हणत नाही, हे देवा हे राजा, इदाने ठप्पेत्वा सच्ची क्रिया अयो मम सखी नथी, आता मला सच्च क्रिया केल्याशिवाय काहीही उपाय म्हणजे रास्ता नाहीये, काहीही मार्ग नाहीये. सचायन दारक तुम्ही पट्टिच्च जातो आकाशे तिथतो, जर हा मुलगा तुझा असेल, तुझ्यापासून जन्म झालेला असेल या बालकाचा या मुलाचा, तर मी त्याला आकाशात तिथतू म्हणजे आकाशात आहे ना तो तरंगेल किंवा स्थिर राहील. नोचे नाही तर भूमियंग पतित्वा मरतू, मग भूमीवर पडून तो मरेल असं. आणि असं करून बोधिसत्वस पादे गहेत्वा आकाशे खिपी, त्यांनी काय केलं त्या लहान मुलाचे पाय आहे ना असे धरले आणि वर आकाशात फेकले, उंच फेकलं. ठीक आहे. तर सच्चक्रिया हा एक शब्द आलेला आहे, आधी झालेला आहे का माहिती नाही, पण सच्चक्रिया म्हणजे काय ना की एक परीक्षा आहे. सच्चक्रिया म्हणजे ना सत्याची परीक्षा म्हणून आपण सत्य परीक्षा असं आहे की म्हणजे अशा पुढे अनेक घटना येणार आहे की मग म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण देतो की अंगुलीमाल जे आहे ना, आपल्याला माहिती आहे की ते पूर्वी डाकू होते, त्याने खूप हिंसा केलेली आहे, नंतर प्रवंचित झाले, नंतर अनंत झाले.
तर त्यांच्याबद्दल असं सांगितलं जात आहे की एका स्त्रीची जी प्रसूती जी आहे ती अडकली होती, बाळ अडकलं होतं आणि प्रसूती होत नव्हती, त्या स्त्रीला खूप वेदना होत होत्या. तेव्हा अंगुलीमाल थेरांनी सच्चक्रिया केली होती. सच्चक्रिया त्यांनी अशी केली होती की मी जेव्हापासून प्रवचित झालेला आहे तेव्हापासून माझ्या म्हणजे काया वाचा मनाने मी हिंसा केलेली नाही. म्हणजे माझ्या मनात सुद्धा हिंसा करण्याचं विचार आलेले नाहीये. जर हे सत्य असेल तर या सत्याच्या बलाने त्या स्त्रीची प्रसूती स्मूथ व्हावी, रेग्युलर म्हणजे त्रास न व्हावा, डिलिव्हरी व्हावी असं ते सच्ची क्रिया करतात आणि नंतर त्या स्त्रीची प्रसूती होते लवकर, त्रास न होता. अशा अनेक घटना आहेत. तर सच्ची क्रिया ही अशी केल्या जाते की काही म्हणजे बुद्धांच्या गुणावर केल्या जाते किंवा मैत्रीभाव, माझा मैत्रीभाव असा आहे तर मी या मैत्रीभावाच्या जोरावर मी अशी सच्ची क्रिया करते. तर ती पॉवर असते, ती पॉवर तुम्ही पॉवरला तुम्ही स्मरण करून ती सच्ची क्रिया करा. एकदम तुमच्याकडे काहीच म्हणजे कुशल कर्म नाही, काही पुण्य कर्म नाही आणि तुम्ही सांगता की ते भलं व्हावं, तर त्याला फोर्स नाही ना. तर फोर्स साठी ती ताकद पाहिजे ना, तरच तुमच्या ते वजन येईल, ते गोष्ट घडेल. तर इथे या स्त्रीने ती सच्ची क्रिया केलेली आहे. ठीक आहे. आणि म्हणून म्हणते की मी आता सच्ची क्रिया केल्याशिवाय माझ्याकडे काही इलाज नाही. जर हे सत्य असेल की हा मुलगा राजापासूनच उत्पन्न झालेला आहे तर हा आकाशात तून खाली पडणार नाही आणि जर ते खोटं असेल तर तो मुलगा खाली पडून मरून जाईल, अशी ती सच्ची क्रिया करते. तर बोधिसत्व आकाशे पलंक भुजित्वा निस्सिनो मधुरसेन पितू धम्म कथेतो इमं गाथ आह. तेव्हा बोधिसत्वाला आकाशात फेकलं ना, तेव्हा त्या बोधिसत्व आकाशात बसला आणि मधुर स्वरेनं, मधुर स्वराने पित्याला त्यांनी धम्म कथेतो, धम्म उपदेश केला आणि खालील गाथा म्हटली. पुत्तो पुत्तोता अहं महाराज त्वांग मग पोसंग जनाधिक अय्यपी देव पोसेते किंचित देव सकं भजंती. तर ते असे म्हणतात की हे राजा, तू मी तुझा पुत्र आहे आणि त्वंग मग पोसंग जनाधिप, तू तर सगळ्या जनतेचं पालन पोषण करतो, सगळ्या लोकांचं पालन पोषण करतो, तर माझं पालन पोषण का करत नाही, असं त्या अर्थाने त्यांनी गाथा सांगितलेली पुढे. नेक्स्ट. तर या गाथेचा जो अर्थ आहे तो याच्यात सांगितलेला आहे. तत्थ पुत्तो त्या अहम ती पुत्तोती अहम. थोडक्यातच सांगतो मी. पुत्तोचं नामेस अत्रजो फेतजो अंतेवासिको दिन्नतोती व चतुर्बुद्ध होती. तर यांनी असं सांगितलं आहे की हे जे मुलं जे असतात ना, हे 4 प्रकारे असतात. की पहिलं जे आहे ना, पहिलं जे असतं ते आत्मज म्हणजे आत्मज म्हणजे शरीरातून उत्पन्न झालेला मुलगा असतो. ठीक आहे. दुसरं जे असतंय हेत्तजो, हेत्तजो म्हणजे आपल्या एरियामध्ये जे उत्पन्न झालेलं आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. अंतेवासिको म्हणजे तुम्ही दत्तक घेतलेला असेल किंवा त्याचा पालन पोषणाची जबाबदारी घेतलेली असेल तसे. आणि दिनको म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणू आपण त्याला म्हणजे कोणीतरी तुम्हाला त्याला पालन पोषणासाठी दिलेलं आहे, असं कोणीतरी जबाबदारी दिलेली आहे. असे त्यांनी थोडक्यात सांगितलेले 4 प्रकारचे पुत्र असतात किंवा ज्या पुत्रासारखी त्यांची जबाबदारी असते. ईदपणा अंतरज्य संदाय पुतोती उत्तम चतुही संगबद्धोही जनन रज्जदेती राजा मानतो राजा महाराज. हे तर त्यांनी फक्त या गाथेचा अर्थ सांगण्यासाठी की इथं पुत्र कोण आहे, त्याची जबाबदारी कोणाची असते, मूल सांभाळायची वगैरे वगैरे त्या संदर्भात सांगितलेलं. नेक्स्ट. मग पोसा जना, हे तेच सांगितलेलं आहे मी, त्याचा जो अर्थ सांगितलेला आहे ना, सकंग पजंग आता न पुत्तंग मे देव पोसते. हे नेक्स्ट. नेक्स्ट. राजा बोधिसत्वस्य आकाशे निषिदित्वा एवं धम्म देशितंस सुत्वा.
तर हे जे बोधिसत्व आहे, जे आकाशात बसून जे धम्म सांगत होते किंवा गाथा सांगत होते ना, त्यावेळेस राजा बोधिसत्वस आकाशे निशित्वा, म्हणजे ते आकाशात त्याला बघून आणि धम्म देशितंस सुतवा, ते धम्म देशना ऐकून तेही ताता ती हत्त पसारेसी. मग राजा आहे ना हात पुढे करतो आणि त्या मुलाला म्हणतो, हे 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 मुला, माझ्याजवळ ये, अहम एवं पोषिसामी, मी तुझं पालन पोषण करेल. अहम एवं पोषिसामी, माझ्याजवळ ये, मी तुझं पालन पोषण करेल, माझ्याजवळ ये. हत्त सहसन पसारी इथं, तर त्याने हात असे पसरले आणि बोधिसत्वाला रिक्वेस्ट केली की माझ्याजवळ ये. बोधिसत्व अयस ते म्हणजे राजाने जेव्हा हात असे पुढे केले ना, तर त्या दरबारात जे हजारो हात, हत्त सहस्र म्हणजे 1000 लोक जिथे त्या सभेमध्ये होते, त्या सगळ्यांनी हात पुढे केला. कारण तो आकाशात होता ना, आकाशात म्हणजे उंचावर होता. तर राजाने सांगितलं की माझ्याजवळ ये, मी तुझं पालन पोषण करेल. इतर लोकांनी सुद्धा पालन पोषण करतो म्हणजे हात पुढे केले की आमच्याजवळ ये म्हणून. तर बोधिसत्व अयस ते अनुतरित्वा, अनउतरित्वा म्हणजे दुसऱ्याच्या हातात न उतरून रयव राजाच्या हत्ते उतरित्वा अंके निषेधी, राजाच्या म्हणजे हातामध्ये बाहूमध्ये तो आला. राजा तस उपरजन तत्वा मातरं अगमयसी आकाशी, तेव्हा राजाने त्या स्त्रीला, मातरंग म्हणजे आईला, अगमयसी केलं म्हणजे पट्टराणी केलं. सो पितू अच्छयेन म्हणजे तू राजा जो आहे त्याच्या मृत्यूनंतर, अच्छयेन म्हणजे मृत्यूनंतर, कठ वाहन राजा नाम होतवा. सो म्हणजे बोधिसत्व, हा बोधिसत्व राजाच्या मृत्यूनंतर कट्टवाहन राजा नाम होतवा, त्या कट्टवाहन नावाचा राजा होऊन धम्मेनं राज्यन कारयत्वा, धम्माने राज्य करून यथा कम्मन गतो. हे शब्द महत्वाचे आहेत, नेहमी नेहमी येत राहतात लक्षात. यथा कम्मन गतो म्हणजे आपल्या कर्मानुसार त्याची गती झाली. कोणाची? बोधिसत्वाची. सथा कोसल रयो इमन धम्म देसन आहारित्वा. आता बघा, पहिले काय झालं मी तुम्हाला सांगितलं की वासव कत्तिया जी आहे तिचं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं. पसिंदी राजाने पट्टराणीपासून तिला सामान्य राणी बनवलं आणि बुद्धाला कळलं तर बुद्ध 500 भिक्खू सोबत त्यांच्याकडे गेले, विचारलं वासव कत्तिया कुठे आहे. तो वासव कत्तिया तर राजा असं असं सांगतो. बुद्ध त्याला म्हणतात की अरे महानामाची मुलगी आहे ना, ती शाक्याची मुलगी आहे, पुरुषाचं कुळ लागतंय ना, तू असं कसं म्हणतो की ती दासी पुत्री आहे. आणि त्याला म्हणतो की पूर्वीच्या राजानं एक काडी विकणारे, मुळी विकणारे जी आहे, काड्या जमा करणारी जंगलात, तिच्या पुत्राला राज्य दिलं आणि तू काय गोष्ट करतो की दासी पुत्री आहे. आणि मग ते पसिंदे राजाने विचारलं कोणती कथा आहे ती, मला सांगा. मग ती कथा आता जी मी तुम्हाला सांगितली ती सांगितली. आता ती झाली, पहिले पशुकन्या झाला, अतीत कथा झाला, आणि आता हा जो भाग आहे आता पीपीटीवर आहे, हा आहे संबोधन, म्हणजे दोन्ही कथांची साकड जी आहे. सथा कोसल रयो इमंग धम्म देसन आहारित्वा, म्हणजे शास्त्राने ही धम्म देसना देव द्वे वक्तुनी दसेत्वा, दोन्ही कथांची सांगड घालून अनुसंधी घटेत्वा जातकां समोदानेसी. तर हे नेहमीचे वाक्य आहे की दोन्ही कथाची सांगड घालून या दोन्ही कथाची फोड करून सांगितली, उकल करून सांगितली है ना. अनुसंधी घटेत्वा, जातकाचं समाधान केलं. तदा, आता हे फार महत्वाचं वाक्य असतं जातक कथांमध्ये शेवटचं, खूप म्हणजे अभ्यास करण्यासारखं आहे ते, त्याच्यावर बऱ्याच लोकांनी रिसर्च केलेला आहे. ठीक आहे, कल्पना मून मॅडमने हात वर केलेला वाटतंय, आपण नंतर बघू ते. असो, तदा माता महामाया अहोसी. कोण होती ती स्त्री? ती स्त्री होती महामाया. आणि पिता सुद्धोधन महाराजा, तो जो राजा जंगलात गेला होता ना आणि त्या स्त्रीशी संबंध आला होता, तो शुद्धोधन राजा होता या जन्म पूर्वजन्मेचा. आणि कठ्ठवाहन राजा पण अहम एव अहोसी. तर अशी 3 लोकांची आपल्याला ओळख दिलेली आहे, बुद्धाने फोड करून सांगितलेली आहे की तो जो राजा होता तो शुद्धोधन राजा होता, म्हणजे या जन्मेचे माझे पिता होते. ती जी महामाया, जी स्त्री होती ती महामाया होती, आणि बोधिसत्व तर मीच होतो. तर अशी ही सांगड घातलेली असते दोन्ही कथेची.
तर महामाया आणि यांचा शुद्धोधन राजाचा पूर्वजन्मी सुद्धा कशी म्हणजे प्रवास होता आपल्याला या अट्टकथेद्वारे दिसत. ठीक आहे, जरुरी नाही की याच जोड्या असतील प्रत्येक जन्मात, वेगवेगळे पण आहेत, पण सध्या या कथेत एवढं आलेलं आहे तो चर्चा आपण करतो. नेक्स्ट, तर अशी अट्टकथा आहे, ऐकलेली असेल तुम्ही, नक्कीच ऐकलेली असेल ही अट्टकथा, फक्त त्याचं सविस्तर मूळ आपल्याला माहिती नव्हतं ते म्हणत. आता नेक्स्ट कथा आहे मगधेव जातक वन. तर मी सांगितल्याप्रमाणे इथं मगधेव जातक पण आहे आणि मखा देव जातक पण आहे, त्यामुळं कन्फ्युजन होण्याचं कारण नाहीये. आपण मखादेव पण म्हणा, मगधेव पण म्हणा, काही हरकत नाही, कथा एकच आहे. ठीक आहे, ही 9 नंबरची कथा आहे. याचा सारांश असा आहे की मखादेव किंवा मगधेव नावाचा एक राजा होता आणि तो अनेक वर्ष राज्य करतो आणि राज्य केल्यावर तो आपल्या नाभी जो आहे, तो नापित आहे, बार्बर जो आहे, त्याला सांगतो की कधी माझ्या डोक्यामध्ये जर एक सफेद केस आला असेल, पांढरा केस उगवला असेल तर मला सांग. तर तो जो नावी आहे तो म्हणतो हो मी सांगेन. आणि एक दिवस असं होत आहे की त्या नाव्याला केस कापताना त्याला एक पांढरा केस दिसतो त्या मखादेव राजाच्या डोक्यात. तर तो म्हणतो हे राजा, तुझ्या डोक्यात मला एक पांढरा केस दिसलेला आहे. तर तो म्हणतो तो केस उपटून माझ्या हातात दे. मग तो आपल्या कलशीने चिमट्याने आहे ना केस उपटतो आणि राजाच्या हातात देतो. आणि राजाला एक अनुभूती होते की आता माझं वय झालेलं आहे आणि आता मी काय करायला पाहिजे, संन्यास घ्यायला पाहिजे, निखमन करायला पाहिजे, ठीक आहे, प्रवज्जित व्हायला पाहिजे, असं तू विचार करतो. आणि पुढे काय होतं की राजा प्रवज्जित होतो, त्याच्या मुलाला राज्य देतो. अशी ती कथा आहे. ही कथा खूप प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. मखादेव जातक आहे ना, मला वाटतं बरहूत जातकात दिसेल तुम्हाला. तर ही जी कथा आहे याचे संदर्भ अजून कुठे मिळतात ते मी तुम्हाला देतोय. पहिले आपण ती कथा बघू पीपीटी मार्फत. बघा पीपीटी. पहिली जी अट्टकथा आहे म्हणजे एका राजाचा म्हणजे एका दरिद्रीशी संबंध येणं, हे पण आपल्याला दिसतंय. नंतर तो राजाला लाज वाटणे दरबारात, ते पण आपल्याला दिसतंय. नंतर राजा तिला अंकी देतो आहे ना, की मुलगी झाली तर तुझ्याकडे ठेव आणि पालन पोषण कर. म्हणजे लिंगभेद जो आहे म्हणजे तो पण आपल्याला दिसतो की त्यावेळेसची अवस्था किंवा व्यवस्था, सामाजिक व्यवस्था कशी होती. मुलगी असली तर तू सांभाळ, मुलगा असला तर मला आणून दे. तर हे जे छोटे छोटे संदर्भ असतात ना, हे फार रिसर्च साठी आणि त्यावेळेसची सोशल सिस्टीम किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम समजण्यासाठी फार महत्वाचे असतात. म्हणून गोष्ट जेव्हा आपण ऐकतो किंवा पालीचे जे कोटेशन बघतो ना, तर आता इथे जे काही लोक असतील त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेनं ही कथा आवडत असेल किंवा एखादं वाक्य आवडत असेल तर त्यांनी ते नोट करून ठेवायचं असतं, त्याच्यावर चर्चा करायची असते, त्याच्यावर रिसर्च साठी पुढे अजून काही खोलात जाता येईल का ते बघायचं असतं. नाहीतर नुसते कथा सांगितली, आवडली, चांगलं झालं आणि पुढे निघून गेलो, तसं नाहीये. पण ही जी व्याख्यानमाला चालवत आहे आपल्याला चिंतन करण्यासाठी आपण करत आहे, नक्की आम्हाला सांगायचा शौक आहे तुम्हाला ऐकायचा हौस आहे असं नाहीये. आपण धम्मश्रवण करत आहे, धम्माचा अभ्यास करायचा आहे आपल्याला सगळ्यांना, त्याच्यावर चर्चा करायची. आपल्या ग्रुपचं नावच आहे धम्मसाखरचं. धम्म चर्चा करण्यासाठी आपण हे मालिका सुरू केलेली आहे. जातक कथेचे वेगवेगळे पैलू आणि धम्माचे वेगवेगळे जे पैलू आहेत त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की जेव्हा तुम्ही ऐकता तर बारकाईने ऐका आणि कोटेशन पण जेव्हा येतात तर ते लक्ष देऊन. तर ही मखादेव जातक आहे. नेक्स्ट पीपीटी सुरू करा आपण. तर उत्तम रुहा मह्यंती इदं सत्ता जेतवने विहरंतो महा अभिनिक्खमनो आरंभ कथेसी. तर ही कथा जी आहे बुद्धाने जेतवन मध्ये राहत असताना सांगितलेली आहे. कशाबद्दल सांगितलेली आहे? महा अभिनिक्खमन आहे ना, बुद्धांचं गृहत्याग जो केलेला आहे ना बुद्धाचा, त्याला महा अभिनिक्खमन म्हटलेलं आहे. तर हे निक्खमन हे काही पहिल्यांदाच झालेलं नाही. म्हणजे सिद्धार्थ गौतमाने जे निक्खमन केलेलं आहे म्हणजे घरातून जे गृहत्याग केलेला आहे आणि त्यानंतर ते काय झाले, बुद्ध झाले. तर तो त्यांचा शेवटचा प्रवास होता
आणि बुद्ध बनण्याचा प्रवास होता, म्हणून महा अपि निख्खमन म्हटलं गेलेलं. ठीक आहे ना. तर अदरवाईज निख्खमन म्हणू शकतो आपण. इतरांचं निख्खमन, बोधिसत्वाचं जे बुद्ध बनणार आहे त्याचं महाअभिनिख्खमन म्हटलं जात आहे. तर त्या अनुषंगाने ही कथा सांगितलेली आहे. काय कथा आहे पुढे या. तन्हिट्टा निदान कथाय कथितम एव. बघा इथे त्यांनी एकच वाक्य सांगितलेलं आहे की याची जी कथा जी आहे महाअभिनिख्खमनाची, याचं सविस्तर वर्णन कुठे मिळेल तुम्हाला? निदान कथामध्ये मिळेल. तर निदान कथा जी आहे त्यात म्हणजे बुद्धाचे बुद्धी म्हणजे काय म्हणतात, आधीचा जन्म, नंतर बुद्धाचा जन्म, बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म, नंतर बोधी प्राप्तीनंतर त्यांचं काय ज्ञान प्राप्ती झाली आणि पुढे कसा प्रवास झाला, असं निदान कथामध्ये सविस्तर वर्णन आपल्याला दिसतंय. म्हणून त्यांनी सांगितलंय की तुम्ही ते वाचा. ठीक आहे. तस्मीपण काले भिक्खू दसबलस नेख्खमं वनयता निसिंदिसु. तर काही म्हणजे चर्चा झाली असेल, काही घटना घडली असेल त्यावेळेस, तर भिक्खू संघ चर्चा करत होता बुद्धांच्या महाअभिनिख्खमनाची. म्हणजे दसबलस नेख्खमं वनयता वर्णन करत होते बुद्धांच्या निख्खमनाचं. अथ सत्ता धम्मसभं आगम्त्वा बुद्ध आसने निसिन्नो भिक्खुं आमन्तेसि कायनु अर्थं भिक्खवे एतरहि कथाय सन्निसिन्नाति. म्हणजे हे जे वाक्य आहे ना, हे नेहमी नेहमी येतात. म्हणजे काय होत असतंय की भिक्खू संघ जो आहे ना, तो धम्मसभेत चर्चा करत असतो बुद्ध येण्यापूर्वी, की काल अशी घटना घडली, तू असा बोलला, माझा असा अनुभव आला, जे काही त्यांच्या चर्चा चालू असतील ना, तर बुद्ध तेव्हा त्या हॉलमध्ये एंट्री करतात, प्रवेश करतात, तेव्हा त्यांची एक स्टाईल आहे टिपिकल. काय अर्थ भिक्खवे एतरहि कथायं सन्निसिन्नाति. काय भिक्खूंनो, काय चर्चा चालू आहे तुमची? ठीक आहे. ही नेहमीची पद्धत आहे आणि ती एक टिपिकल स्टाईल आहे जातकाची, तर लक्षात ठेवा. म्हणते न अय्याय कथाय तुम्हाकं एव पण नेखम वनयमाना निसिन्नामाति भुक्ते. तर ते म्हणतात म्हणते आम्ही काय दुसरं काही बोलत नव्हतो, तुमचं जे महाअभिनिख्खमन जे झालं ना, त्याचं वर्णन आम्ही करत होतो, त्याच्यावर आम्ही चर्चा करत होतो. मग बुद्ध म्हणतात न भिक्खवे तथागतो एतरहि एव नेख्खमं निखंतो. तर ते म्हणतात बुद्धांनी आहे ना, तथागतांनी याच वेळेस अभिनिख्खमन नाही केलेलं, उभेपी निखंता एवाती आह, पूर्वी सुद्धा त्यांनी असं निख्खमन केलेलं आहे. निख्खमन म्हणजे गृहत्याग. ठीक आहे ना. तर भिक्खू तस अर्थ असा विभावत्थ भगवंत याची. आता बुद्धाने कसं ना, आपण म्हणतो ना, एक खडा टाकलाय की बुद्धाने काही आताच निख्खमन नाही केलं, पूर्वी सुद्धा केलेला आहे. प्रश्न येतो की नाही. मग ते भिक्खू विचारतात की आम्हाला सांगा की तुम्ही पूर्वी कधी निख्खमन केलेलं आहे. भगवा भगवंत अंतरेनं पटिच्छन्न कारण पाकटन आकाशी. म्हणजे त्यांनी ते कारण त्यांनी त्याचं ओपन केलं असं त्यांनी आपल्याला सांगत आहे. ठीक आहे. अतिते विदेह रठे मिथिलाय मगदेवो नाम राजा अहोसी धम्मिको धम्मराजा. आता त्यांनी काय सांगितलं, विदेह राष्ट्रामध्ये पूर्वी विदेह राष्ट्रात मिथिला नगरीमध्ये मगदेवान नावाचा राजा होता, तो जो की धम्मराजा होता, धम्मिको होती, म्हणजे धम्माने तो राज्य करत होता, शिलवान होता असं त्यांनी सांगितलं. सो चतुरा असिती वत्स सहसाने कुमार किरण केळे. तर तो आहे ना, तो राजा 84,000 वर्ष त्याने बालपणात घालवले. वत्स सहसाने कुमार किरण आहे ना, म्हणजे कुमार क्रीडा म्हणतो ना आपण, खेळा केल्या 84,000 वर्ष. त्याच्यावर मी चर्चा करतो. तथा उपराज्य, नंतर काय केलं, 84,000 वर्ष त्यांनी राज्य केलं. तथा महाराज्यं कत्वा, त्यांनी दिग्धम दानं खेपेत्वा एक दिवसं कप्पकं आमंतेशी. म्हणजे इतके वर्ष त्यांनी राज्य केल्यानंतर त्यांनी कप्पकन शब्द आहे नावी किंवा बार्बरला जो पालीमध्ये शब्द आहे ना, कप्पक. ठीक आहे, असा शब्द आहे. तर कप्पकाला आमंतेसे म्हणजे त्याला आमंत्रित करून सांगितलं
यदा मे सम्म कपक, हे सम्म, हे मित्रा, कपक मित्रा, शिरस्मी पलिताने पस्ययासी अथ मे आरोग्यासी, जर माझ्या डोक्यामध्ये जर पिकलेला केस दिसला तर मला सांग. ठीक आहे. नेक्स्ट. कप्पकोपी दिघम अधानं खेपेत्वा एक दिवसं रय्यो अंजन वर्णानं केसानं अंतरे एकम एव फलितं दिसवा. तर तो कप्पक म्हणाला, ठीक आहे राजा, मी सांगेन तुम्हाला. आणि एक दिवस काय झालं, त्यांच्या केस बघताना त्यांना एक पांढरा केस दिसला, फलितं दिसवा. ठीक आहे. देव एकं ते फलितं दिसत ती, तो राजाला म्हणाला, मला एक पांढरा केस दिसत आहे असं सांगितलं. तेनेही मे सम्म तं फलितं उद्धरित्वा पान्नेबी ठप्पे, ही ती पान्नी म्हणजे हात आहे ना. तर असं कर, माझ्या डोक्यातला तो पांढरा केस उपटून माझ्या हातात दे. स उत्ते, असं म्हटल्यावर सुवर्ण संडासेन उद्धरित्वा तय्यो पाणीमी पतितापुसी, तेव्हा त्यांनी काय केलं, त्या आपल्या सुवर्ण चिमट्याने तो केस उपटून राजाच्या हातात दिला. काय शब्द आहे तो? सुवर्ण, पहिलीची पीपीटी, सुवर्ण संडासेन. सांडस म्हणतो ना आपण, सांडस मराठीत एक शब्द आहे सांडस, म्हणजे काय चिमटा म्हणू, पकड म्हणू, ज्यांना आपण पातेलं किंवा असं गरम भांड पकडतो ना, तर त्याला चिमटा म्हणतात. तर केस उपटण्यासाठी जो चिमटा होता तो कसा होता? सुवर्ण. म्हणजे त्या राजाचं जे काही दाढीचे किंवा केस कापण्याचे जे काही हत्यार होते ते सोन्याचे होते. हा आपल्याला याच्यातून संदर्भ मिळतो, तेवढं सांगायचं होतं. नेक्स्ट. तदा रयो चतुराशीती वत्ससाने आयु अवशिष्ट होती. त्यावेळेस म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, 84,000 वर्ष बालपण, 84,000 वर्ष राजा हे केलं होतं, आणि अजून त्यांचं आयुष्य किती होतं? 84,000 वर्ष शिल्लक अवशिष्ट होतं, जे शिल्लक होतं. एवं संतेपी फलितं दिस्वाव मच्छुराजानं आगत्वा समीपे ठितं विय अत्तान आदित्य पन्नसालं पविठ वियच मय्यमानु सवेनं अपजित्वा बालमगदेव यावं फलित सुपादव इमं किलेसे जहितून नासक्ती चिंतेसे. तर तो जेव्हा तो पांढरा केस बघितला तेव्हा त्याचं आयुष्य 84,000 वर्ष होतं, तरी सुद्धा त्यांनी म्हणजे त्याला संवेग उत्पन्न झाला की मी आता म्हातारा झालो आहे, किंवा मला आता म्हातारपणाच्या तिकडे माझा प्रवास सुरू झालेला आहे, आणि म्हणून मी आता इथे मी इथे राज्य करू शकणार नाही, असं तो विचार करतो. तसे व फलित पातु भावं आवजेंतस अंतो डाहो उपज्जी शरीरा सेदांग उच्चीसु साटका पिळेत्वा अपनेत कारता आहेसु. तर त्याला आहे ना, त्याच्यामुळे जे आता मी म्हातारा झालेला आहे आणि त्याचं सगळं आहे ना, त्याला घाम फुटला, त्याला आहे ना शरीरात खूप उष्णता निर्माण झाली. साटका पिळेत्वा आपण येतं कारकता आहेसु, त्याला एवढा घाम आला की कापड्याने जर पुसला तर तो असं पिळून काढावं लागायचं, एवढं पाणी त्या घामाचं त्याला तयार झालं होतं. नेक्स्ट. सो जेव्हा माया निखमित्वा प्रवज्जितुम वाटत येते, तेव्हा त्याने विचार केला की मी आता प्रवज्जित होईल. कप्पकस सतसहस ठानकं गामद्वारं दत्ता जेठ्ठपुत्तं पको सापेत्वा तातं मम सीसे फलितं पातु भावं महल्लको मी जातो भूताखो पनमे माणूस कामा काम. तर माणूस का काम. थोडक्यात असं आहे की तो कप्पकस सतसहस ठानकं गामधरम दत्ता. बघा, त्या राजाने असं ठरवलं की मी आता प्रवजित होईन, आता मी माझं राज्य त्याग करेन, मुलाला देईन जसं. आणि त्या कप्पकानं म्हणजे त्या नाव्याने त्याच्या निदर्शनास आणून दिलं सांगितल्याप्रमाणे, तर त्याला सतसहस ठाणकन गामवरम दाखवा 7,000 मुद्राचं रेव्हेन्यू मिळणारं गाव त्याला दान केलं. ती एक पद्धत होती की एखादा गाव दान करायचं आणि त्यातला जो काही टॅक्स येत असेल तो त्याला खर्चायला मिळेल. तर त्याने नाव्याला किती महत्व दिलं त्याने, आणि एक मोठं गाव त्याला दान म्हणून दिलाय. ठीक आहे. तत्वा जेठ्ठ पुत्तांग पकोसाप येतो, आपल्या मोठ्या मुलाला बोलून
त्याला म्हटलं मम सीते पलितम पातुभा म्हणजे माझ्या डोक्यात सफेद केस आलेला आहे, महल्लको मी जातो, आता मी म्हातारा झालेला आहे. उत्ताखो पनमे मानुसका कामा इदाने दिव्य कामे परेसी सामी. तर तो म्हणतो आता मी आहे ना काय करेन, मला दिव्य लोक पाहिजे, मला दिव्य फळ पाहिजे आहे. तर निखम कालोमय, आता माझी निखमनाची वेळ झालेली आहे, गृहत्यागाची वेळ झालेली आहे. त्वम इमंग रज्ज पट्टीपज्ज, आता तू हे राज्य तू सांभाळ. अहंपन पब्बजित्वा, नंतर मी प्रवज्जित होऊन मगदेव अंबवन याने वसंतो समन धम्म करी सामिते. तुम्ही माझं जे आम्रवन जे आहे तिथे जाऊन मी श्रमण धम्म पाळेल, म्हणजे प्रवचित होईल, तपस्वी होईल. नेक्स्ट, तंग एवं पब्बजी तू कामं अमच्चा उपसंकमित्वा देवकी तुमाकं पब्बज कारणं ती पुच्छिसू. तर त्या मुलाने विचारलं की तुम्ही म्हणजे एकदम अमच्छाला पण त्यांनी सांगितलं, अमात्य वगैरे जे होते ना त्यांनाही सांगितलं की मला प्रवचित व्हायचं. तर ते म्हणतात की तुम्हाला का प्रवचित व्हायचं. मग राजा पलितंग हातेनं गयतो अमच्चानं इथं इमंग गाथ आह. तर तेव्हा त्यांनी ती गाथा म्हटली की उत्तम उरंगा मह्यम इमे जातो वयो हरा पातू भूता देवदूता पपज्या समयो मनाती. तर यातलं म्हणजे तुम्हाला शॉर्ट मध्ये असं सांगतो की माझ्या डोक्यामध्ये पांढरा केस उत्पन्न झालेला आहे. इमे जाता वयोहरा, आता माझं मी वृद्धत्वाला प्राप्त झालेलं आहे. पातुभूता देवदूता, याच्यावर आपण चर्चा करणार आहे पुढे. पातुभूता म्हणजे देवदूताचं मला दर्शन झालेलं आहे. पबज्जा समयो ममाती, हीच माझी प्रवज्जेची वेळ आहे, असं या गाथेचा अर्थ आहे. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये सफेद केस आलेला आहे, माझं वय झालेलं आहे आणि देवदूताने मला देवदूत उत्पन्न झालेला आहे आणि मला आता प्रवज्जेची वेळ झालेली आहे, असं या गाथेचा अर्थ आहे. याचा अर्थ मी थोडक्यात इथं दिलेला आहे, जे बुद्ध घोषाने दिलेला आहे तो. तथा उत्तम रुहाती केस, तर उत्तमंग रुहा हा जो शब्द दिलेला आहे ना तो केसाला दिलेला आहे, म्हणजे सफेद केसाला. केसाही सबस्स हत्त पाद आदीनं अंगानं उत्तमे शिरस्मिन गृहता उत्तम रंगाती उद्योगी. तर उत्तमंग का म्हटलेलं आहे त्यांनी की आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे, ते आपलं डोकं आहे. ठीक आहे, त्या डोक्यावर म्हणजे एकदम उंचावर आणि महत्वाच्या भागावर एक सफेद केस जर उत्पन्न होत असेल, म्हणून तो फार महत्व ठेवतो, असं इथे त्याला त्यांनी ते वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याला मस्त शब्द दिलेला आहे, उत्तमंग. तर डोकं हे उत्तम अंग आहे असं त्यांनी सांगितलंय. इमे जाता वयहरा ते पसत ताता पलित पातू भावेनं तिन्नंग वयानं हरण इमे जाता. तर जेव्हा तुमच्या शरीरात असे सफेद केस येतात तेव्हा तुम्ही वृद्धत्वाकडे जाता, हे त्याची निशाणे. पुढे पातुभूताती निब्बता, पातुभूता म्हणजे प्राप्त होणे किंवा निर्वाण होणे असं ते. देवदूताती ती देव उच्चती मच्छू तसं दूताती देवदूता. इथं देवदूत जो शब्द वापरलेला आहे तो कोणाला म्हटलेला आहे, मृत्यूला. मच्छू म्हणजे मृत्यू, तसं दूताती देवदूता, त्या मृत्यूचा जो दूत आहे तो देवदूत. शिरसी पलितेसु पातुभूतेसु मच्छुराजस्स संतिकेटितो विय होती तस्सा फलिताने मच्छू देवस्स दूताती उच्चते. देवाविय दूताती देवदूता, म्हणजे जो देव आहे, जो तुम्हाला मेसेज देतो, तो तुम्हाला जो संदेश देतो, काहीतरी दूत म्हणून तो वागतो, म्हणून त्याला देवदूता म्हटलेलं. पुढे यताहि अलंकत पठिताय देवताय आकाशे टकवा असुक दिवसे त्वं मरिस्ससीति उत्ते तं तथैव होती एवं शिरस्मै पलितेषु पातुभूतेषु देवताय व्याकरण सदिसेव होती तस्मा फलिताने देवत सदिसा दूताती उच्चते. याच्यावर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे याचा अर्थ की जसं आकाशात मृत्यू समयी देव दिसतात असं काही म्हणतात, तसं तुमच्या डोक्यामध्ये केस आलेला आहे तर ते देवदूताचं दर्शन झालेलं आहे असं समजायचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. विशुद्धी देवानं दूतातेपी देवदूता सप्प बोधी सत्ता ही
जिन्न व्याधी मत पपजिते दिसवावं संवेग पमजिता निकम पमुंजते. सर्व बोधिसत्व जे आहे त्यांनी काय बघितलेलं आहे? जिन्न व्याधी मत पपजिते. त्यांनी काय बघितलं आहे? वृद्धत्व बघितलेलं आहे, त्यांनी व्याधी बघितलेला आहे म्हणजे आजार रोग बघितलेला आहे, आणि मत म्हणजे मृत्यू बघितलेला आहे. हे सगळं बघून सगळे बोधिसत्व जे आहेत ते प्रवज्जित झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यात संवेग उत्पन्न झालेले आहे या गोष्टी बघून, आणि म्हणून ते प्रवज्जित झालेले आहेत. फार म्हणजे महत्वाचा संदेश आपल्याला देत आहेत, आणि म्हणजे पुढे चर्चा करायला किंवा संशोधन करायला हे जे संदर्भ खूप कामाचे आहेत. नेक्स्ट, चिन्हांच्या दिसवा दुःखितांच्या व्याधितं मतंच्या दिसवा गतं आयु संखय कासाय वतं पपजितांच दिसवा तस्मन अहम पपजितो मी राजाती. तर ही थेर गाथामधली गाथा याच्यात संदर्भ दिलेला आहे त्यांनी, की जिन्नांच्या दिसवा दुःखितांच्या व्याधीत म्हणजे मृतत्व बघणे किंवा दुःख बघणे किंवा व्याधी बघणे किंवा मृत्यू बघणे, ही या सगळ्या गोष्टीमुळे काय होत आहे की आपलं आयुष्य संपल्याचं किंवा संपणार असल्याचं मेसेज आपल्याला मिळतो. म्हणून आणि हे सगळं बघतो, आणि नंतर कासाय वथं पपजितं दिसवा, आणि दुसऱ्या बाजूला काय बघतो? कासाय वस्त्र घालून चाललेला एक व्यक्ती दिसतो, म्हणजे आपल्याला भिक्खू दिसतो. ठीक आहे, इकडे आपल्याला सामान्य माणूस दिसतो की जो वृद्ध झालेला आहे, व्याधीग्रस्त आहे, दुःखी आहे, मृत झालेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतो की एक प्रवचित जो भिक्खू आहे तो शांत चित्त आहे, त्याचा प्रसन्न चित्त आहे, तो दुःखी नाही आहे. भले तो वृद्ध होईल किंवा व्याधीग्रस्त होईल किंवा मृत होईल, पण तो दुःखी नसतो, कारण तो त्याने गृहत्याग केलेला असतो आणि तो स्पिरिच्युअल लाईफ जगत असतो. चित्त शुद्ध किंवा मृत्यूचं त्याला जाणीव असते, त्यामुळे तो प्रसन्न चित्ताचा असतो. कासाय वथन पब्बचित्ताचं दिसवा तस्मा, म्हणजे त्यांना बघून तसं मी प्रवज्जित होईल असं तू विचार करतो. आणि थेर गाथा 73 नंबरची ही गाथा आहे याच्यात दिलेली. नेक्स्ट, इमिना पर्यायेन फलिताने विशुद्धी देवान दुतता देवदूताती उच्चंती पपजा समय ममाती गिवित भावे निकटतेन पपजाताती लब्धनामस समनालिंग गहनस कालो मयंती दस्यती. तर याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे देणार आहे. नेक्स्ट, सो एवं वत्वा तं दिवस एवं राज्य पहाय. म्हणजे आता या राजाने आपल्या मुलाला राज्य दिलं, त्या कप्पक आहे त्याला काही गावं दिलं त्याच्या पोट भरण्यासाठी, आणि असं सगळं सांगून त्यांनी काय केलं? राज्य पहाय, राजा सोडून इसी पपजा प्रवजिता, म्हणजे इसी म्हणजे ऋषी, ऋषी प्रवजा घेऊन तस्मी एवं मगदेव अंबवने विहरंत. तेव्हा त्यांनी काय केलं? ते अंबवनात जाऊन चतुरासिती वत्सहस्राने चत्तारो, 84,000 वर्ष त्यांनी तपस्व्याचं जीवन जगले असं त्यांना त्याचा अर्थ आहे. आणि काय केलं त्यांनी? चत्तारो ब्रह्मविहारे भावेत्वा, त्यांनी 4 ब्रह्मविहाराची भावना करून अपरिहीन छाने ठेतो कालंकत्वा, नंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाल्यावर ब्रह्मलोके निपत्तित्वा, ब्रह्मलोकात उत्पन्न होऊन पुन्हा च्युता, पुन्हा तिथून म्हणजे तिथून च्युत होऊन किंवा तिथून निघून मिथिला एवं नेमी नाम राजा भूत्वा, म्हणजे पुन्हा मिथिल्यामध्ये निमी नावाचे राजे झाले. कोण? हेच या राजाबद्दल जे बोलत आहे, मखादेवाबद्दल. भूत्वा ओसक्कम मानम अत्तनो वंशन घटेत्वा तथेव अंबवने पपजित्वा ब्रह्मविहारे भावित्वा पुनम ब्रह्मलोक उपगवू भूसी. तर थोडक्यात यांनी आहे ना 2-3 जन्माबद्दल बुद्धाने याच्यात सांगितलं आहे की हा मखदेव राजा जो आहे त्यांना 4 ब्रह्मविहाराची भावना केली, 84,000 वर्ष त्याने तपस्याचं जीवन काढलं, आणि नंतर काय झालं की त्यांचं जीवन संपल्यावर ब्रह्मविहाराची त्यांनी भावना केल्यानंतर काय झालं? ते ब्रह्मलोकात उत्पन्न झाले. ठीक आहे, ब्रह्मलोकात उत्पन्न झाल्यानंतर काय झालं? तिथे त्यांचं तिथलं आयुष्य संपलं. तिथून पुन्हा ते मिथिलामध्ये निमी नावाचे राजा म्हणून उत्पन्न झाले. तिथे धम्मानं राज्य केलं आहे,
आणि तिथूनही त्यांचं आयु संपल्यावर तिथून पुन्हा ते ब्रह्मलोकात उत्पन्न झाले. म्हणजे दोनदा ब्रह्मलोकात गेल्याचा उल्लेख आपल्याला या कथेत मिळतो. म्हणजे असे फार दुर्मिळ क्षण मिळतात आपल्याला. याच्यात निमी राजाबद्दलही माहिती मिळते. तर निमी जाता काय आपल्याला आपण पुढे कालांतराने योग्य वेळी सांगूच आपण ते निमी जातात. पण बोधिसत्व जे आहे इथं मखादेव किंवा मगदेव नावाचे बोधिसत्व होते, त्यांनी निखमन केलेलं आहे. आणि कसं निखमन केलेलं आहे तर माझ्या डोक्यामध्ये पांढरा केस उत्पन्न झालेला आहे, मी म्हातारा झालेला आहे, आता मी या संसार गाड्यातून किंवा गृहस्थी जीवनातून त्याग करायला पाहिजे, मी निखमन करायला पाहिजे. त्यांनी निखमन केलं आणि त्यावेळेस त्यांचं जे ज्ञान होतं बोधिसत्वाचं त्याच्यावरही आपण बोलू. आणि त्यावेळेस ब्रह्मलोकच श्रेष्ठ मानला जायचा. सगळ्यात शेवटचं डेस्टिनेशन कोणतं आहे तर ब्रह्मलोक आहे. म्हणून आपल्याला जातकाच्या शेवटी बऱ्याच वेळा दिसत आहे की बोधिसत्वाने ब्रह्मलोक ची भावना केली किंवा ब्रह्मलोकाचा उद्देश केला, ब्रह्मलोकात उत्पन्न झाले. कारण पूर्वीचे बोधिसत्व जे होते त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं नव्हतं की ब्रह्माच्या पलीकडे सुद्धा देव म्हणजे देवलोक आहे आणि त्याच्या पलीकडे सुद्धा निब्बाण श्रेष्ठ आहे, भवसागर पार करणं श्रेष्ठ आहे. हे बुद्धाला बोधिसत्व असताना कळलं नाही तर बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर कळलेलं आहे. हा बेसिक डिफरन्स आहे. जातक कथामध्ये अतीत कथामध्ये बोधिसत्व ब्रह्मलोकाची किंवा शिलाचरण करायचे हे सांगतात, उपदेश करतात. पण आता बुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्धी प्राप्तीनंतर निब्बाण प्राप्तीचं महत्व सांगतात ना की देवलोकात जा ब्रह्मलोकात जा, ते नाही सांगत. आता बुद्ध ते नाही सांगत, बोधिसत्व असताना सांगत होते. तर हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, सत्ताभि न भिक्कवे तथागतो इदान एवं महा अभिनिखमन निखंतो निखंतो एवाती. तर त्यांनी काय सांगितलं, आता पुन्हा शेवटचा पार्टवर आलो आपण संबोधनाच्या, की आत्ताच नाही तर पूर्वी सुद्धा मी निखमन केलेलं आहे. इमं धम्मदेशनान आहारित्वा, ही धम्मदेशना दिल्यानंतर नुसते धम्मदेशनाने दिले, जाता कथा नाही सांगितले त्यांनी, संपलं असं नाही. चत्तारी सच्चानी पकासेसी, चार आर्य सत्याचं उद्देश करून सच्च परियोसाने सत्य प्रकाशित केल्यामुळे काय झालं, केची कित्येक जण स्वतःपन्न आहे सु, कित्येक जण स्वतःपन्न झाले. केची सगदागामेनो केची अनागामी, म्हणजे ही अट्टकथा सांगितल्यावर कित्येक लोक स्वतःपन्न झाले, सगदागामी अनागामी. इति भगवान इमानी द्वे वस्तूनी कथेत्वा अनुसंधी घटेत्वा जातकं समुदानेसी. आपण आधीच्या अट्टकथेमध्ये पण दिलेलं आहे की हे टिपिकल फ्रेज असते. इति भगवान इमानी द्वे वस्तूनी, दोन्ही कथांची सांगड घालून. दोन्ही कथाची सांगड काय होती, पहिलं बुद्धाच्या अभिनिखमनाबद्दल बोलत होते भिक्खू, ती वर्तमान कथा, आणि बुद्धाने जी अधिक कथा सांगितली महादेवची ती, या दोन्ही कथाची सांगड घालून जातकाचं समाधान केलं. त्यावेळेस किती इंटरेस्टिंग आहे बघा. तथा कप्पको आनंदो अभोसी, त्यावेळेस जो नावी होता तो कोण होता, आनंद थेर होते. पुत्तो राहुल, पुत्र कोण होता, राहुल. म्हणजे हा राजा जो आहे मखादेव, तो त्याच्या डोक्यात केस दिसल्यानंतर तू प्रवज्जा घ्यायचा म्हणतो ना, आपल्या मुलाला म्हणतो की हे राज्य तू सांभाळ. तर त्यांनी जो राजा झाला नंतर, त्याचा मुलगा जो राजा झाला तो राहुल होता, आणि मखदेव राजा पण. तर अशी ही सांगड आहे, जन्मजन्मीची जी प्रवास आहे ना तो असा आहे. आनंद थेर पण आहे याच्यात आणि राहुल पण आहे. त्याच्या आधीच्या ह्याच्यात बघितलं महामाया होते, शुद्धजन राजा होते, है ना. या सगळ्या कुटुंबाचा असा प्रवास होता. अशा या दोन्ही अट्टकथा होत्या. तर या संदर्भात मला तुम्हाला सांगायचं आहे देवदूता. याच्यात जे देवदूत म्हणजे आता बघा, त्या राजाला जे आहे त्याच्या डोक्यामध्ये एक पांढरा केस निघाला, तर त्यांना काय झालं की देवदूताचं दर्शन झालं. ठीक आहे. तर हे संदर्भ आपल्याला कुठे मिळतात, तर आपल्याला मिळतात मध्यम निकायमध्ये. मखादेव जातक आहे 83, मखादेव सुक्त आहे 83 नंबरचं, आणि देवदूत सुक्त आहे 130 नंबरचं. लक्षात ठेवा, देवदूत सुक्त ज्याला वाचायचं असेल मध्यम निकायमध्ये त्यांनी जरूर वाचावं, खूप इंटरेस्ट आहे.
काय आहे देवदूत सुखामध्ये? तर बुद्ध काय सांगतात की फार महत्वाचं म्हणजे चॅलेंजिंग पण आहे ते, की बुद्ध सांगतात की मी एक दोन घर समोरासमोर असावे, या घरातून त्या घरात जावं, त्या घरातून या घरात जावं, है ना, ते सहज दिसावं, तसं मला दिसतंय. मी कोणी सांगतो म्हणून नाही म्हणत, मी स्वतः बघतो. ते काय बघतो की एक जीव जो आहे तो अकुशल कर्म करतो, एक मनुष्य जो आहे खूप अकुशल कर्म करतो, पाप कर्म करतो, तो नरकात उत्पन्न होताना मी बघतो, तो तिरछान योनीमध्ये उत्पन्न होताना, अपाय भूमीमध्ये जन्म होताना मी बघतो. जे कुशल कर्म करतात लोक, हे मी म्हणजे देव लोकात किंवा चांगल्या ठिकाणी त्यांचं सुगतीमध्ये जाताना मी बघतो. आणि हे जे मी बघतो हे मी माझ्या अनुभवानं बघतो, कोणाचं ऐकून नाही. हे फार महत्वाचं आहे. कोणाच्या ऐकीवर नाही, मला स्वतः दिसतंय. कसं दिसतंय? एका घरातून दुसऱ्या घरात जाणं, दुसऱ्या घरातून येणं. तर बुद्धांनी खूप सुंदर तऱ्हेनं हे देवदूताचं कल्पना मांडलेली आहे किंवा उपदेश दिलेला आहे. तर बुद्धाने आहे ना 5 प्रकारचे देवदूत या देवदूत सुखामध्ये सांगितलेले आहे. त्याची ओळख मी तुम्हाला करून देतो आहे की बुद्ध म्हणतात की एखादा मनुष्य अकुशल कर्म करत असेल, ठीक आहे, मग अकुशल कर्म करता करता तो वृद्ध झाला, आजारी झाला आणि मृत्यू पावला, तर तो कुठे उत्पन्न होणार आहे? तो नरकात उत्पन्न होणार. ठीक आहे. नरकात उत्पन्न होण्यावेळेस त्याला जो यमराज आहे तो म्हणतो की हे तू काय कुशल कर्म केलेला आहे? तुला काही आठवतं का तू काही कुशल कर्म केलेला आहे? तर तो म्हणतो नाही, मी काहीच कुशल कर्म केलेलं नाही. का नाही केलं? तुला देवदूत सांगायला आला होता ना, खूप इंटरेस्टिंग आहे बघा, 2-4 मिनिटातच सांगतो. तुम्हाला एक देवदूत आला होता ना भेटायला, की कुशल कर्म कर म्हणून, अकुशल कर्म करू नको. तो म्हणतो नाही, मला भेटायला नाही आला कोणी देवदूत. मनुष्य म्हणतो. तो म्हणतो तू असं एखादा तान्हामूल बघितलेला आहे काय? ते जन्म झालेला आहे आणि तो आपला म्हणजे पाठीवर पडलेला झोपलेला आहे ते मुलगा, आणि मलमूत्रामध्ये तो त्याचं शरीर मलिन झालेलं बघितलेलं आहे. हो म्हणे, मी बघितलेला आहे. अरे तोच तर पहिला देवदूत होता. की एक जन्म झालेला जीव आहे, तर तू त्याचा विचार नाही केला का? हे जे मूल आहे, हा जन्म झालेला आहे, हा कुठून आला असेल? माझा पण असा जन्म झालेला आहे, मी पण मृत्यू पावेल, माझा पण जन्म होईल, मी पण असाच तान्हा होतो. तर हा जो मेसेजर जो आहे ना, हा देवदूत आहे. तू त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. फक्त तो म्हणजे तिसरी व्यक्ती म्हणून, थर्ड पर्सन म्हणून त्या मुलाकडे तू बघितलं, तर तो अक्षरशः देवदूत होता. इट वॉज मेसेज फॉर यू की तुझाही असाच जन्म झालेला आहे आणि तसाच. पण ते जाऊ द्या म्हणे, तू दुसरा देवदूत बघितला का? त्यावेळेस तू काय लक्ष दिलं नाही? नाही म्हणे, कोणता दुसरा देवदूत? अरे तुझ्या डोक्यामध्ये जेव्हा पांढरा केस उत्पन्न झाला, तेव्हा तुला असं वाटलं नाही की मी म्हातारा झालेला आहे? म्हणजे मी म्हातारा म्हटल्यापेक्षा समोर कोणाच्या डोक्यामध्ये पांढरे केस आले असतील किंवा वृद्धत्व व्यक्ती बघितला असेल, त्याला बघून तुला वाटत नाही का की तो देवदूत आहे? तो देवदूतच होता. तुला तो मेसेज देत होता की वृद्धत्व आलेलं आहे मला, मी माझे केस पांढरे झालेले आहे, माझी त्वचा जीर्ण झालेली आहे, माझे दात तुटलेले आहे, मी पण असा वृद्ध होईल, मी पण असा म्हणजे सुख त्या येतील माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर. हे तुला कळलं नाही का? हा दुसरा देवदूत होता. म्हणजे पहिला देवदूत जे तानामूल होतं, तेव्हाही तू लक्ष दिलं नाही. आता म्हातारपणे त्यावेळेस तुला संदेश मिळून नाही, तू त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि तिसरा जो आहे व्याधीग्रस्त व्यक्ती बघितला नाही का? तो पलंगावर किंवा खाटेवर पडू नये, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, कोणीतरी त्याला उठवतंय, बाजूला करताय. हा तिसरा देवदूत होता. त्यावेळेस सुद्धा तू दुर्लक्ष केलं. तुला कळत नाही का की तू पण असा म्हातारा होणार आहे, तुझे नातेवाईक, तुझे घरचे, मुलं बाळा, आई वडील सगळे असे म्हातारे होणार आहे, तू लक्ष दिलं नाही का? तर हा जो तिसरा देवदूत होता आजारी. आणि चौथा म्हणजे तू अशा म्हणजे तू बघितलंय का एखादा राजा एखाद्या गुंडाला किंवा एखाद्या कैद्याला म्हणजे त्याचे हातपाय तोडतो किंवा त्याला फासावर लटकवतो, तू बघितलं नाही का? हो बघितलंय. मग त्या कैद्याने, त्या चोराने, कैद्याने
चुकीचं काम केलेलं आहे, नियम तोडलेला आहे, अकुशल हे केलेलं आहे, म्हणून त्याला राजाने दंडित केलेला आहे, त्याचे हातपाय तोडलेले आहे किंवा त्याला फासावर लटकवलेला आहे. हा सुद्धा तुझ्यासाठी मेसेज होता ना, की अकुशल कर्म केले तर तू तू म्हणजे नरकात जाशील किंवा अपायमध्ये जाईल किंवा तुला त्याचं पनिशमेंट होईल, हे तू विचार केला नाही. त्यावेळेस तू म्हणजे दुर्लक्ष केला त्या देवदूताकडे. तर पाचवा देवदूत जो आहे तो म्हणजे एखादा तुम्ही डेड बॉडी बघितली असेल, म्हणजे ऍक्सिडेंट झाला असेल किंवा पाण्यात पडलेला असेल किंवा अजून कुठेतरी सडून पडलेला असेल, त्याचं शरीर काळं निळं झालेलं आहे, फुटलेलं आहे, अजून त्याला कावळे किंवा इतर पक्षी टोचण्या मारत आहे किंवा जनावर त्याचं मांस तोडत आहे, असं शरीर बघितलं नाही का? तुला असं नाही वाटलं का की तुझी काया सुद्धा अशी काळी निळी पडेल तू मृत झाल्यानंतर आणि इतर प्राणी खातील? तेव्हा तुला वाटलं नाही की तू पण मृत्यू पावणार आहे, तुझ्या शरीराचं काय होणार आहे? हा पाचवा देवदूत तुला दिसला नाही का? म्हणजे एवढ्या देवदूताचं दर्शन होऊन सुद्धा तू कुशल कर्माकडे वळला नाही, तर केलं काय तू? केलं काय आयुष्यभर? असं इतकं सुंदर सुद्ध आहे. आणि त्यात निरायाबद्दल किंवा नरकाबद्दल खूप सविस्तर माहिती आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी वाचावं. पण हाच देवदूत आहे, जे 5 देवदूत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिले तानबाळ, नंतर वृद्धत्व, नंतर आजारी, नंतर राजाने दंडित व्यक्ती आणि 5वं म्हणजे मृत जे शरीर झालेलं आहे, काळं निळं किंवा सडलेलं, असे 5 देवदूत आहे सांगितलेलं आहे. यातल्या एका देवदूताचं दर्शन मखादेवा राजाला झालं आणि तो विचार करणारा होता, धार्मिक राजा होता, त्याला धम्म उपदेश कळत होता, बोधिसत्व होते ना ते. तर त्यांना त्याने आधीच सांगून ठेवलं होतं आपल्या कप्पकाला की माझ्या डोक्यात जर असं काही केस झाला असेल तर मला सांग. आणि त्या कप्पकानं सांगितल्यावर त्याला इनाम दिलं की तू चांगली बातमी दिली किंवा महत्वाचं मला म्हणजे जाणीव करून दिली. आणि तो पांढरा केस म्हणजे देवदूत असं समजून त्यांनी राज्य आपल्या मुलाला दिलं की त्यांनी तपस्व्याचं जीवन दिलं. तर हे तुम्हाला देवदूत कळले असतील, तुम्हाला दोन्ही कथा कळल्या असतील आणि आपण कोणत्या स्टेजला आहोत ते पण तुम्हाला आता जाणीव करायला पाहिजे की या देवदूताचं दर्शन आता तुम्हाला सगळ्यांना झालं असेल. नसेल झालं तर पुन्हा एकदा ऐका लेक्चर किंवा कथा सुत्त वाचा, देवदूत सुत्त 130 क्रमांकाचं पंचमने काय म्हटलं. आणि मखादेव सुत्त आहे, ते 83 नंबरचं आहे मध्यम निकाय. हे दोन्ही सविस्तर वाचा आणि अभ्यास करा आणि या देवदूताला चांगल्या तऱ्हेने ओळखा, चांगला मान द्या आणि तसे कुशल कर्माकडे वळा. असं आपला संदेश आपल्याला या जातकाटकामधून मिळतो. अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता जो मलाही कन्फ्युज करत होता सुरुवातीला आणि आता नाही करत कन्फ्युज, पण तुम्हाला कन्फ्युज करू शकतो की हा जो मखादेव राजा होता हा 84,000 वर्ष त्याचं बालपण गेलं, 84,000 वर्ष त्यानं राज्य केलं आणि 84,000 वर्ष त्यानं तपस्व्याचं जीवन जगलं. म्हणजे 8-24 आहे ना, 80-80-80 8-24 250-60 वर्ष म्हणजे काय 2,60,000 वर्ष. ठीक आहे, तर हे कसं शक्य आहे? मनुष्य तर 100 वर्ष जगतो, मग हे 84,000 बालपण कसं गेलं? तर या संदर्भात कितीतरी सविस्तर चर्चा करता येईल. पण तुम्हाला थोडक्यात एवढंच सांगतो की मनुष्याचं जीवन जे आहे म्हणजे जेव्हा बुद्ध साहित्य किंवा बुद्धाचे उपदेश ऐकतो तर आज आपलं 100 वर्षाचं आहे आयुष्य. पण असे इतिहासात दाखले आहेत जे बुद्धाच्या हातून आलेले की त्यावेळेस मनुष्य आहे ना म्हणजे करोड वर्ष जगायचा, कित्येक लाखो वर्ष जगायचा. आणि दिघनिकामध्ये पण दिलेलं आहे की मनुष्याचं आयुष्य जे आहे हळूहळू घटत जात आहे, हळूहळू वाढत जातं. तर आता मनुष्याचं आयुष्य बुद्ध काळी 100 वर्ष होतं साधारण बुद्धाच्या वेळेस. असं म्हटलं जातं की दर 100 वर्षाने आपलं आयुष्य 1 वर्षाने घटत आहे असं म्हटलं जात आहे. ठीक आहे, तर बुद्ध गेल्यानंतर आता 2600 वर्ष झाले. ठीक आहे, म्हणजे किती वर्ष कमी झाले? 26 वर्ष आपल्या आयुष्यातले 100 वर्षातले 26 वर्ष गेले, तर ऍव्हरेज 74 वर्ष. आता आपला आयुमान 100 वर्ष राहिलेलं नाहीये, एक 75-76 वर्ष राहिला असं आपण गृहीत धरू. हे आयुष्य आहे ना अजून हळूहळू कमी होणार आहे आणि पुढे 10 वर्षापर्यंत येणार आहे असं आपलं साहित्य सांगतंय. आणि नंतर मग पुन्हा ते कल्प बदलतो आणि फार मोठी हानी होते मनुष्याची किंवा जीवाची. आणि नंतर पुन्हा नवसृष्टी निर्माण होते, त्याला कल्प म्हणतो आपण. आणि पुन्हा मग मनुष्याचं आयुष्य खूप वाढलेलं असतंय. तर जेव्हा पर्यावरण वगैरे सगळं
गोष्टी त्याला कारणीभूत आहे. जेव्हा पर्यावरण खूप चांगलं असतं तेव्हा मनुष्याचं आयुष्य चांगलं असतं, दीर्घ असते. जेव्हा पर्यावरण खराब होत जाते मनुष्याचं आयुष्य खराब होत जाते. आता पर्यावरण खराब होत चाललेलं आहे, आपलं आयुष्य अल्प होत चाललेलं आहे. ठीक आहे. तर हा म्हणजे पाप पुण्य किंवा पर्यावरण हे सगळ्या इंटरचेंज आहे किंवा काय म्हणतात त्याला इंटरलिंक आहे, साखळ्या आहे. तर आपण कसं वागतो, अकुशल जेवढं करू तेवढं वाईटच घडत जाईल, वाईटच उत्पन्न होत जाईल. असे हे सगळे संदेश आपल्याला 2 अट्टकथातून मिळतो. आणि ह्या अट्टकथा तुम्ही शांततेने ऐकले त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. सगळ्याचं खूप मंगल हो. साधू साधू साधू.